म्हणायला एकाच अपार्टमेंटमध्ये राहतो, पण किती दिवसापासून माझ्या एका मैत्रिणीकडे जायचं होतं, जाणंच होत नव्हतं. तर शेवटी आज मुहूर्त निघाला. तर आज सकाळी टिफिनमध्ये श्लोकच्या पप्पांना आलूची भाजी बनवली होती. तर त्यांचा टिफिन तयार करून दिला आणि ते ऑफिसला निघून गेल्यानंतर मी माझे बाकीचे काम आवरून घेतले, कारण मला आज काव्यांच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं. आणि श्लोकी ते दुसऱ्या रूममध्ये त्याचे ऑनलाईन क्लास करत होता, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर मी काव्यांच्या स्कूलमध्ये आले, त्याचे बुक्स वगैरे आणायचे होते आणि युनिफॉर्म पण आणायचे होते. स्कूल जवळच होती, त्याच्यामुळं आम्ही पायी गेलो आणि काव्यांशने त्याचे शूज त्याच्या हातात घेतले होते. घरी आल्यानंतर बाकीची कामं आवरून घेतली आणि जेवण वगैरे करून घेतले आणि त्यानंतर माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. खूप दिवसांपासून तिच्याकडे जायचं होतं, पण काही ना काही कारणावरून जाणंच होत नव्हतं. तिच्याकडे गेल्यानंतर तिने मला चिवडा आणि एक लाडू दिला होता टेस्ट करण्यासाठी, आणि तो लाडू तिने तिच्या मुलांसाठी बनवलेला होता. आणि त्यानंतर मला तिची रेसिपी पण सांगितली. आपल्या तयार केलेल्या ज्या ताथ्या पोळ्या असतात ती मिक्सरमधून बारीक करायची आणि त्यामध्ये तूप टाकून गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये गूळ मिक्स करायचा आणि आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स पण यूज करू शकतो त्यात. आणि अशा प्रकारे त्याचे लाडू तयार करायचे. तुम्ही ही रेसिपी कधी ऐकली होती का? नक्कीच सांगाल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.